नमस्कार, मी पल्लवी. आज आपण फणसाच्या पानातील इडली तयार करूया. सगळ्यात आधी आपण उडीद डाळ भिजवून ठेवूया. या पातेल्यामध्ये अर्धा किलो उडीद डाळ घालते. आता यामध्ये पाणी घालूया. ही डाळ 1 ते 2 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवूया. आता 1 तास पूर्ण झाला आहे. ही डाळ चांगली भिजली आहे. हे बघा, डाळ खूपच छान भिजली आहे. या डाळीमधील अधिक असलेले पाणी मी काढलं आहे. आता आपण ही डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटूया. अगदी थोडे थोडे पाणी घालून ही डाळ आपण वाटून घ्यायची आहे. यामध्ये मी 1 वाटी पाणी घातलं आहे. आता ही डाळ बारीक वाटून घेते. आता ही डाळ अगदी बारीक वाटून घेतली आहे. या पातेल्यामध्ये काढून घेते. याप्रमाणेच सगळी डाळ आपण अगदी थोडे थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्यायची आहे. याप्रमाणे आता सगळी डाळ मी वाटून घेतली आहे. 1 किलो इडली रवा घेतला आहे. हा इडली रवा या पातेल्यामध्ये मी घालून घेते. आता चांगले सरमिसळ करूया. यामध्ये आवश्यकतेप्रमाणे थोडे थोडे पाणी घालून चांगले सरमिसळ करायचे आहे. आता मी चांगले सरमिसळ केले आहे. हे बघा, या डावातून असे अलगद हे पीठ खाली पडते. याप्रमाणे हे इडलीचे मिश्रण तयार करायचे आहे. 2 ते 3 मोठे चमचे मोठे मीठ घातले आहे. आता पुन्हा एकदा चांगले सरमिसळ करून याप्रमाणे हे पातेले झाकून ठेवूया. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि हवेत गारवा आहे. यामुळे हे पीठ लवकर आंबत नाही. यामुळे 10 ते 12 तास हे पीठ आंबण्यासाठी ठेवा. जर तुम्ही उन्हाळ्यात इडली करणार असाल तर 7 ते 8 तासात हे पीठ आंबते. आता हे पातेले गरम जागी ठेवायचे आहे. यामुळे पीठ चांगले आंबते. आता रात्रीचे 8 वाजले आहेत. आता उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत हे पीठ मी आंबण्यासाठी गरम जागी ठेवणार आहे. आज आपण फणसाच्या पानामध्ये इडली करणार आहोत. त्यामुळे पाने जुळवण्यासाठी मी या काड्या घेणार आहे. 1 नारळाची झावळी मी आणली आहे. याप्रमाणे आपण याची काडी बाजूला करूया. हा व्हिडिओ तुम्ही स्लो करून बघू शकता. या पद्धतीप्रमाणे मी काही काड्या तयार करून घेणार आहे. यामुळे फणसाची पाने जुळवताना मला सोपे होईल. सुरी किंवा कात्रीच्या सहाय्याने या काड्या आपण याप्रमाणे गुळगुळीत करून घ्यायच्या आहेत. या पद्धतीप्रमाणे मी 6 ते 8 काड्या तयार करून घेणार आहे. आता मी 6 ते 8 काड्या तयार करून घेतल्या आहेत. आता या काड्यांचे 1.5 ते 2 इंचाचे तुकडे करूया. मी कात्रीच्या सहाय्याने याप्रमाणे या काड्यांचे तुकडे करून घेते. या पद्धतीप्रमाणे मी 25 ते 30 तुकडे करून घेतले आहेत. जर तुम्ही सकाळी इडली करणार असाल तर त्यावेळीच तुम्ही या पानांचे कोन तयार करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी मी आता रात्रीच या पानांचे कोन मी करून दाखवणार आहे. कारण सकाळच्या कामामध्ये मला व्हिडिओ करण्यासाठी वेळ मिळत नाही.
तुम्ही इडली तयार करतानाच या पानांचे कोन तयार करा। ही फणसाची पाने मी घेतली आहेत। ही पाने स्वच्छ धुवून पुसून घेतली आहेत। याप्रमाणे फणसाची मोठी पाने आपण घेऊया। मी आज 4 पद्धतीने या पानांचे द्रोण तयार करणार आहे। पहिला प्रकार फणसाचे 1 पान, दुसरा प्रकार फणसाची 3 पाने, तिसरा प्रकार फणसाची 4 पाने आणि चौथा प्रकार फणसाची 5 पाने आपण घ्यायची आहेत। आता हा पहिला प्रकार, हे फणसाचे मोठे पान मी घेतले आहे। याप्रमाणे दुमडून असा कोन तयार करायचा आहे। हे बघा किती छान कोन तयार झालेला आहे। आता या पानाची बाजू सुटू नये यासाठी या पानाची बाजू आपण या काडीने बंद करूया। आता हा फणसाच्या पानाचा कोन तयार आहे। या पानाचा देठ आपण कापायचा नाहीये, हा असाच ठेवायचा आहे। यामुळे इडली तयार झाल्यावर काढण्यासाठी सोपे होते। आता आपण ही फणसाची 3 एकसारखी पाने घेऊया। ही पाने याप्रमाणे जुळवायची आहेत। आता ही 3 पाने जुळवण्यासाठी या झावळीच्या काडीचा आपण उपयोग करूया। तुमच्याकडे नारळाची झावळी नसेल तर उदबत्तीच्या काड्या किंवा टूथपिकसुद्धा वापरू शकता। आता हा व्हिडिओ तुम्ही स्लो करून बघू शकता। या पद्धतीने पाने जुळवून घ्यायची आहेत आणि द्रोण तयार करायचा आहे। प्रत्येक पान जुळवताना या काडीचा आपण उपयोग करायचा आहे। यामुळे हे द्रोण सुटत नाहीत आणि आपली इडली चांगली तयार होते। मला खूप जणांचे फोन आणि मेसेजेस येत होते की फणसाच्या पानातील इडली करण्याचा व्हिडिओ शेअर कर, तर आज मी हा व्हिडिओ सगळ्यांसाठी शेअर करत आहे। आता हा आपला 3 पानांचा द्रोण तयार आहे। आता 3 पानांपैकी 2 पानांचे देठ याप्रमाणे कात्रीने कापून घेतले आहेत। 1 देठ तेवढा ठेवला आहे। आता आपण तिसरा प्रकार बघूया। ही फणसाची 4 मोठी पाने घेतली आहेत। मगाशी दाखविल्याप्रमाणेच पानांचा द्रोण आपण तयार करायचा आहे, पण यावेळी आपण 4 फणसाची पाने घेऊया। 4 मोठी फणसाची पाने मी घेतली आहेत। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर हे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आजच करा। या पद्धतीप्रमाणेच आपण फणसाच्या 3 पानांचा द्रोण, 4 पानांचा द्रोण आणि 5 पानांचा द्रोण आपण तयार करू शकतो। एका पानाचा कोनसुद्धा बरा होतो। मी आज तुम्हाला 4 प्रकार दाखवलेले आहेत। तुम्हाला जो प्रकार आवडेल त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही फणसाच्या पानातील इडली तयार करू शकता।